लकलम लगगमना तैसे जे निज भूषण तयाचे प्रभु रामचंद्र भगवान की जय। या ठिकाणी खरोखर आज त्रिवेणी संगम आहे हा. एक तर शनिवार पुन्हा एकादश पुन्हा नामचिंतन आहे. आता तुम्ही जरा शनी पहा. एकादशीवाले महाराज म्हणते बाजूला बसा आणि बिगर एकादशीवाले बाजूला बसा. बघा किती लोक निवडत तिथं. अरे ज्याच्या गळ्यामध्ये माळीता भगवंताची सेवा करतात, राम कथा ऐकतात. उत्तरकांडामध्ये मुलकासुराची कथा निघती बा. भगवान रामचंद्राने सीतेला निहून मुलकासूर नावाचा राक्षस मारला हो आणि द्वादश सोडायला अयोध्येला आले. अयोध्येला ज्या तिच्या भगवान रामचंद्राला एकादश आहे. मग आपल्याला एकादशी नसत का? लोक म्हणजे आम्ही झोपतो पण मोठी. अरे मोठी नाही. आपल्या वैष्णवाला 30 उपास सांगितले आले आहे. 24 एकादशी, राम जन्म, गोकुळाष्टमी, वामन जयंती, नरसिंह जयंती आणि उत्तम उत्तम शिवरात्री. पहा मुसलमानामध्ये 30 उपास आहे. आपल्या ह्याच्यामध्ये 30च उपास आहे. लोक म्हणतात आम्हाला जमत नाही. अरे ज्या भगवान रामचंद्राला एकादश आहे आपल्याला असावं का नसावं? हा प्रत्येकाने एकादश धरायला पाहिजे. एकादशी दिवशी अन्नपान जे नाही करती भोजन पुढलं नाही सांगितले. हा का अशा प्रकारचा हा एकादशीचं महत्व आहे. राम कथा या ठिकाणी दिव्य चालू आहे. भगवान रामचंद्राला सुद्धा राम कथा आवडत आहे आणि उपास सुद्धा रामाला आवडतच आहे. जप तप उपास माणसात आपण जर आता येऊन माणसासारखं वागलो, शास्त्राने सांगितलेलं आहे 4 लाख वेळेस माणसाचा जन्म भेटत आहे. हा पण माणसाच्या जन्माला येऊन माणसासारखं वागला तर माणसाचा जन्म पुन्हा भेटेल. नाहीतर माणसाच्या जन्माला येऊन डुकरासारखं वागलं की डुकराचा जन्म, गाढवासारखं वागलं गाढवाचा जन्म. विचार करा. दुर्लभ अशा प्रकारचा हा मनुष्य दिया आहे. म्हणून प्रत्येकाने नामचिंतन करावा. आता बाकीचं झालं पण या ठिकाणी हनुमंतानी सीतेचा संवाद चाललेला आहे. सांगितलं बाबा मी आता भगवान रामचंद्राकडे जात आहे पण काहीतरी मला मुख्य गुण सांग. अशा प्रकारे बोलल्यावर पुढे काय होत आहे एकाग्र चित्ताने श्रवण करा. आईचे हनुमंते सांगता सुखी सुखवणी सीता विनय मनी माता होता दाढील गुणाता कोणाची. आणि ज्यावेळेस हनुमानजींनी विचारलं सीताई मला एकाची तू खूण सांग आणि मुख्य एखाद्या तोंडाचं वचन सांग असं म्हणल्यावर सीताईला सुद्धा मनाच्या ठिकाणी समाधान वाटले आले आहे. आणि आपल्या डोक्याला जो दिव्य अशा प्रकारचा मणी आहे वेणीमध्ये घातलेला तो मणी गुण देण्यासाठी सीताई पुढे काय करीत आहे. श्रीराम सुखी सुख सुमला मनासी टिळ निरास्ती लावी कपाळ हे गोळा गुळ कोण सांगे. अरे हनुमंता ही तुला मी माझ्या पिनीतला मणी देत आहे. आणि मुख कुंदर म्हणील चित्रकूट नावाच्या पर्वतावर राम आणि मी एकांताच्या ठिकाणी असताना भगवान रामचंद्राने दिव्य अशा प्रकारचा चंदन उघडलावं आणि तो चंदन उघडून माझ्या कपाळाला लावलेला आहे. प्रत्येकाने गंधच लावत पहा. लावते टिकल्या कुणी काही गंध तसे गंध लावू नाहीत. आपण गंध लाव म्हणून भगवान रामचंद्राने सुद्धा काय केलं असा दिव्य जो चंदन आहे तो उघडून कोणालाच माहिती नाही फक्त रामाला आणि मला माहिती आहे. ही मुख खूण हनुमंताच्या रामाला जाऊन सांग. माझे कांताचे उत्तर सांगावरी सोडले ब्रह्मशास्त्र हे गोहा गोष्टी सांगत गंभीर श्रीराम संचार मानिला. अरे या ठिकाणी सीताईने दुसरी गोष्ट सांगितली. सांगितलं काय सांगितलं की
कावळ्यानी माझ्या अंगावर झेप घेतली आली आहे असं मी सांगितल्यावर रामाने एका काडीवर ब्रह्मास्त्र टाकलं आणि ते अस्त्र टाकून कावळ्याच्या मागे लावलं. अशी सीताई भगवान रामचंद्राला मूर्ख कोण सांगितलं आहे.